मुक्या प्राण्याला जीव लावला पार, या मामाच्या कृपेने, या मामाच्या दयेने झाला धनगर कोळेचा उद्धार. एकमुखाने करो मामाचा जय जयकार, एकमुखाने करो मामाचा जय जयकार. पुण्यवान सुंदरा माई माया पावडलाची पाठी पुण्याई, विठ्ठल रुक्माईची मामावर छाया, मुळे महाराजांची मामावर माया. या मामाच्या कृपेने, या मामाच्या दयेने झाला धनगर कोळीचा उद्धार. एकमुखाने करो मामाचा जय जयकार, एकमुखाने करो मामाचा जय जयकार. हे अंजनीच्या दूता तुला रामाचं वरदान, हे अंजनीच्या दूता तुला रामाचं वरदान. एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. काशीलिंगर देवाचा सद्गुरु संत बाळूमामाचा वरदास आमच्या शिरावर, ताप मार डिंबाड्या तो डोलावर. तुंबरान मांडल विव, तुंबयारान मांडल विव, तुंबरान मांडल विव, तुंबयारान मांडल विव. काळ्या वांड्या या रानाला, हे मुरणीच या गावाला. आषाढीच्या रातला दिव, आषाढीच्या रातला दिव, देव बसला गादीला दिव, देव बसला गादीला दिव. Thank you.
माझ्या बाळाला मायवाच्या या बहिणीला कामाबाईच्या पतीला अरे देवा चरण वंदून विभर वंदून देवाचरण वंदून विभर बारायल्या जाग्याला विभर जाग्याला वरायल्या जाग्याला विभर बारायल्या जाग्याला विभर जाग्याला उभा राहिल्या जाग्याला विभर हात मारी कोणाला विभर कोणाला आल्यावर कोणाला विभर हात मारी कोणाला विभर कोणाला आल्यावर कोणाला विभर डोळे बंद केल्यावर तुझा चेहरा समोर नित्य नित्य मामा तुझ नाव मुखात तुझ्या भक्ती भावाचा भंडारा कपाळी हाई तुझ्या भक्ती भावाचा भंडारा कपाळी हाई अरे उधळली ना जीव तुझ्या पायी बाळू मामर उधळली जीव तुझ्या पायी उधळली ना जीव तुझ्या पायी बाळू मामर उधळली ना जीव तुझ्या पायी उधळली ना जीव तुझ्या पायी मामर उधळली ना जीव तुझ्या पायी उधळली ना जीव तुझ्या पायी मामर उधळली ना जीव तुझ्या पायी देवाचरण वंदून या पाया त्याच्या पडून हात मारी कुणाला मनसातल्या देवाला राजा देवाला संत बाळू मामाला आदमापूरच्या राजाला एका देवसायाला देवचरण वंदून पाया त्याच्या पडून भक्तू माझ्या मार्गाला मुली तिकड्या जाग्याला भविया सुटल्या जाग्याला भविया सुटल्या जाग्याला पंढरे बगाय पुराला पंढरे बगाय पुराला
धरिला 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 पंढरीचा स्वर धरिला पंढरीचा स्वर धरिला पंढरीचा स्वर धरिला पंढरीचा स्वर उभा राहिल्या जाग्यावर जागाली मनालावर अरे बाळूया माझ्या या मामाला बाळूया माझ्या या मामाला घोडीगिरी बालोक मंडळ घोडीगिरी बालोक मंडळ मामावर तुझ्या या सेवेला मामावर तुझ्या या सेवेला आलो तुझ्या राहुल भाऊ कथा सोडलेल्या जागेला बाबा ह्यो बाळू माझी पांडुरंगाची भेट झाली पण त्या बाळू मला मामा गावापासून म्हणायला लागली अरे बाबा पंढरपूरच्या वाटेला बाळू मामांना सांगितलं वाघापूर मामांना मगाशी त्या गोसाव्याच्या रूपात दूध मागत होता पांडुरंग गोसाव्याच्या रूपात दूध मागत होता म्हणून विचार केला म्हणाला विचार केला गेला कुठल्या सगळ्या मेलकेनं दूध दिलं नाही माझ्या बाळमामाला जर शेवटाला रे भारी कुणाची अरे विचार केला म्हणाला माझ्या लहानतान्या बाळूच्या मेंढ्या बघितल्या लहानतान्या बाळूच्या मेंढ्या बघितल्या म्हातारा विठ्ठल देव बाबा या म्हाताऱ्याच्या रूपामध्ये लागला बाबा या लहानतान्या बाळूला बोलायला अरे बोलायला लागेला सांगायला बोलायला लागेला सांगायला लहानतान्या बाळूला जिनच्या कपडा महदी सारी दुनिया झाली दंग या म्हातारीच्या डोक्यावरचा पदर हाटेना अरे काय सांगू द्यावा तुझा नाद सुटेना सांगू द्यावा तुझा नाद सुटेना काय सांगू मामा तुझा नाद सुटेना Hey!
पाऊस पडतोय थंडी लागली वाजायला दूध द्यायचं म्हणून लहानताना बळ बोलतोय हे म्हाताऱ्या अरे बहिणीची खंड गेली मधल्या बाजूला आणि माझ्या आठवणीला बघून तुला न्याट आलं का अरे माझ्या मेढ्यामध्ये नाही कानिका नाही जनी कुठनं तुला दूध द्यायचं म्हणून व्यवा म्हातारा लागला बोलायला पण राहुल भाऊ अरे भुकेल्याची भोग जाणारा तांड्याची ताण जाणारा माझा बाळू मामाय भुकेल्याला का उपाशी ठेवणार नाही तांड्याला कवाशी पाणी देणार नाही असं होणार म्हणून विचार केला म्हणाला विचार केला ज्ञानाला अरे निंब्या आलाय नवा रे नवा भंडाराची आला लावा निंब्या आलाय नवा रे नवा भंडाराची आला विचार केला म्हणाला बाळू मामा लागला बोलायला हे म्हाताऱ्या सगळं खरं आहे बाबा पण दूध न्यायला भांड काही आणलं या अरे म्हातारा लागला बोलायला 3 वर्षाच्या कोपीला म्हणाला एकच भांड आहे माझ्याकडे त्या जाग्याला हा म्हणलं घेऊन येतो म्हणाला म्हणून विचार केला म्हणाला म्हातारा निघून गेला 3 वर्षा कुपीला म्हाताऱ्यानं भांडं आणलं कसलं आणलं अरे 4 पायडे धान्य शिजल एवढं भांडं आणलं त्या जाग्याला असं बोलत असेल त्यावेळेला बाळोमा खदा खदा असतो या अरे यायला लागलं पुढे लागलं म्हाताऱ्या आण बाबा अरे मेंढीला दूध निघून किती निघणार अरे पेलावर नाही तर शिब्बर काय कसली भांडण आज सगळे मेंढ्या तरी पिळ्या तरी तळ मागतील का म्हणाला म्हणून विचार केला म्हणाला हात लावला शिराला बाबा या मग विठ्ठल देवानं बाळूमा बोलतोय सगळं खरं म्हाताऱ्या आणलंय भांडत आणलं या माझ्या बाळूमानं मोरपाची काळी करण लावल झाली काळी करण लावड झाली या म्हाताऱ्याला गळा धरायला लावला विचार केला म्हणाला म्हाताऱ्यानं गळा धरला बाळू बसला कासला पहिला होत लागला मारायला अरे नांदन नांदन बाळू मामाचं नांदन या टिंबुर्णी गावात पडलं टिंबुर टिंबुर्णी गावात पडलं टिंबुर चांदण
निम्म पातेलं जसं भरलं तर बाळूमामाला नवाल वाटलं. बाळूमाने या म्हाताऱ्याच्याकडे बघितलं. काय हो अरे या म्हाताऱ्याच्या कपडाला चंदनाचा टिळा लागलाय दिसायला. होय बाळूने विचार केला, म्हणाला ह्यो म्हातारा कोण साधा सुद्धा माणूस नाही. असं बाळूमाच्या मनात यायला त्यावेळेला कोणतरी म्हणला देव अवतारी असणार आहे. आणि विठ्ठलाने विचार केला हो हे बाळ कोण साधं सुद्धा नाही. का तर पहिल्या वाताला निम्म पातीला भरलं या. अरे जसा दुसरा वत मारला बाळूमामानं सगळं पातीला भरलं. ह्यो विठ्ठल देव लागला बोलायला. विठ्ठलाच्या बाळूमाला बोलत असेल त्यावेळेला बोलायला लागला हे बाळा आज दूध तर दिलंच खरं पण एवढं पाठीला माझं 3 वर्षाच्या कुपीला बरोबर 3 वर्षाच्या कुपीला नेणं ठेवावं. बाबा बाळू बोलतोय म्हाताऱ्या अरे कशाला दमवायला लागलाय. सारं मिडका गेल्या पुढल्या बाजूला. होय मी एकटाच आली पाठीमागे मला तळ काय माहित. नाही अरे वाईट मंगळा बोल केली मला लागला हे बाळू बोलायला पण म्हाताऱ्याची किवाली मामाला. तसं म्हातारा बोलत असेल त्या बाळूमाला त्यावेळेला बाबा किवाली माझ्या बाळूमामाला विचार केला, म्हणाला 3 वर्षाच्या कुपीला पातीला नेलं आणि पातीला नेलं. विठ्ठल बोलतो बाबा बाळा थांबू जरा चहा घेऊन जात या जाग्याला. बोलत असायला बाळूमाला त्यावेळेला अरे बोलायला लागला सांगायला लागला बोलायला लागला सांगायला लागला. तर बाबा विठ्ठल देव विचार करतो या बाळून आणि विठ्ठलानं चहा प्याला. राहुल भाऊ चहा प्याला बाबा. या विठ्ठल देव लागला बाळूला बोलायला. असा विठ्ठलाच्या बाळूमाला बोलत असताना त्यावेळेला हे बाळू अरे तुला मी एक काठी देतो. नाही ती काठी म्हणला कुठे इसरायची नाही तुझं सांगल ती काम कर म्हणाला म्हणून लागला बोलायला. विठ्ठल बाळूमाला बोलत असताना त्यावेळेला विचार केला म्हणाला बाळूमा बोलतोय अरे म्हाताऱ्या हो माझ्याकडे अशा किती काठी आहेत, किती काठ्या. तात्यात. अरे सकाळची काठी दुपारीला टिकत नाही, दुपारची काठी संध्याकाळच्या टिकत नाही. तू दिली काठी कशी टिकायची पण म्हातारा म्हणतोय बाळा हो ही काठी देतो ती कुठं इसरायची नाही कुठं टाकायची नाही टाकायची नाही. तू सांगल ती काम करणार. कसा विठ्ठल देव बोलतोय बाबा या काठीनं जर तू रिवाण मारलं बरोबर तर आतली गोष्ट बाहेर येणार नाही, कुणाचा धडा सुद्धा होणार नाही. तसा विठ्ठल बाळूमाला बोलत असेल त्यावेळेला आणि रिवाण काढताना म्हणला उलटी काठी फिरवायची फिरवायची. बाबा बाळून काठी घेतली हाताला विचार केला म्हणाला विठ्ठल विठ्ठल पुढे पुढे बाळूमा चालत असायला त्यावेळेला कसा आहे राहुल भाऊ ऋणानुबंध कसा असते ती. कसं असते? हा? हो. गुरु दक्षिणा म्हणून बाळूमानं दूध दिलं बरोबर आणि गुरुला विद्या आणि गुरुला साथ म्हणताना बाळूमामानं विठ्ठलानं काठी दिली. हा पहिला गुरु बाळूमाचा पंढरीचा पांडुरंग आहे. हा पण जीवनात गुरु असल्याशिवाय जीवनाला अर्थ लाभत. पण गुरु कसा असावा नाव तुझे घेता पडली कोरडा ओठाला नाव तुझे घेता पडली कोरडा ओठाला. अरे मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. Thank you.
पुरुषे पुत्र देह गोटला मरून पुन्हा जन्म घ्यावा भूतपोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा भूतपोटाला. काठी दिली बाळूमानं, काठी घेतली संख्येला 3 जणांच्या वेळेला बाबा निघून गेला मिंडमेंड वाड्याला. बाळूमामा किती दिवसांच्या वेळेला जायचं असं त्यावेळेला मिंडमेंड वाड्याला गेला बाबा. झोडीचं मेंढकं लागली ती बाळूमाला म्हणायला, अरार बाळ्या, अरार तुला काही कळतं का नाही? काय बोलत असाल त्यावेळेला मी त्यावेळेला अरे आपण आपला भाग सोडून भर मुलकाला आलोय मी ह्या चारणी करण्याला, आणि खंड सोडून कुठल्या बाजूला राहिला असतो. कुणी जर मारलं, कुणी जर काय केलं, जर काय उत्तर द्यायचं तुझ्या बापाला? असं आहे बापाला तुझ्या काय बोलायला त्यावेळेला राहुल भाऊ कसं आहे, आज आषाढी आहे हा, प्रत्येक बघ्यात कार्यक्रम चालू या हा. पण माणसं देवाला जात्यात, बरोबर आहे दान धर्म करत्यात हा. पण खरा देव कोण असतोय माहितीये कोण असतोय? का हा? कोण? 33 कोटी देवापेक्षा बी 2 देव महान आहेत ते आपल्या घरात आहे. तुझ आहे तुझं पाशी परी तू जागा वाशी. कशाला जाता लांब दूर. तुमच्या घरातच पंढरपूर. पण कसं असतं या, हो ज्याला एखादी गोष्ट नसते त्याची किंमत कळती. कळते. होय सगळ्या गोष्टी असल्या तर त्याची किंमत माणसाला कळत नाही. आई बाबा जिवंत असतात तर आपल्याला आई बाबाची किंमत कळत नाही. पण आई बाबा एकदा जर सोडून गेलं बरोबर तर आईची आणि बापाची किंमत कळती. कशी केविलवाण्या बाळाची वाट आई विना वळते, ज्याला आई नाही त्याला खरी आईची माया कळते. त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू गमाते, सर्व संपूर्ण उरते आई तुझे नाते. चुकलं तुझं बाळाई रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग. ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग. ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग. कसं आहे पण माणसाला आजकाल पैशामुळं आणि शिक्षणामुळं आई बापाची किंमत कळायची बंद झाली आहे. होय माणूस कसं करतो या, दान धर्म करायचा पण घरच्या आई बापाला उपाशी मारायचं. बरोबर. असं करून चालेल का हो? कसं चालेल? हा? कसं चालेल? सार्थक होईल नरधर्माचं धरून याच संग, आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग, आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग, आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. आजकाल पोर आई बापाची सेवा करतात पण कवापर्यंत करतात, हवा जोपर्यंत लगीन होत नाही तोपर्यंत आई बापाची सेवा. करत्यात. आणि एकदा लग्न झालं की होय काय बोलायचं? 4-6 महिने झाले की पोरगा काय म्हणतो, काय म्हणतो? आई बाप ते कुणाचं होय. आणि चिमणं माझं. घरात आहे. होय शाबास. हुशार आहेस तू रे. अरे बाबा, हा?
कसा आहे होय. पण हो. किती जरी बायको देवीने भेटली ऐश्वर्यासारखी जरी भेटली बर. तरी हो. खरं महत्व कुणाचं कुणाचं? हे आईचं आईची मायाची सर तिला येणार नाही. नाही म्हणताना हो. बायको मिळाली जरी हो. बायको मिळाली जरी पोळी मगाची अरे आठवण ठेवावी रे आईच्या दुधाची आठवण ठेवावी रे आईच्या दुधाची ओय, आठवण ठेवावी रे आईच्या दुधाची आठवण ठेवावी रे आईच्या दुधाची कसं आहे माहिती का राहुल भाऊ हो. आईचं दूध कसं तयार होतं कसं तयार होतंय? नदीकाठच्या गावात होय. सुग्रास कपडे पेंट घालून आलं दूध कसं होतंय ताजा? तसं नाही होत हे. मला वाटतं इकडे सिस्टम चेंज असतं हे, हे, नाही, नाही. हा हो. कसं कसं आहे आहे? आईचं दूध कसं तयार होतं माहितीये कसं? एका दोन रक्ताच्या ठेवाटलं की एका दुधाच्या ठेवाची उत्पत्ती होती मग त्या आईनं आपल्याला किती दूध पाजलं आणि किती दूध पाजून आपल्याला कसं मोठं केलं हे माणसानं जाणलं पाहिजे हा म्हणताना बाबा विचार केला मला विचार केला गेला माझा बाळ मामा काय असायला त्या वेळेला? अरे निघून गेला बाबा तिने त्यांच्या मेरख लागलं बोलायला बाळ मामाला अरे बाळ्या एवढा उशीर का झाला तुला असं मेटकं बाळमामाला बोलत असायला त्या वेळेला? पण माझा बाळूमा कधीच कारभारला उलट बोलत नव्हता. कुठल्या मेटक्याला उलट बोलत नव्हता. आजकाल आपलं पोरगा आपल्याला तांब्या भरून मागे जर उठून घे म्हणतंय हे, घे म्हणते तू. तू हा. काय करतोस तेव्हा? वय पण हो. तिथून माग कोणी बी ऐकलं नसेल आणि इथून पुढे कोणी बी ऐकणार नाही. की बाळूमामानं उलटा शब्द कोणाला बोललाय आणि बाळूमानं लहान असताना सांगितलेलं काम पुण्याचं केलं नाही, असं झालं असं नाही. कधीच झालं नाही बरोबर. हा म्हणून बाबा विचार केला म्हणाला मेंढका बोलते ती सारे जण बाबा दुसऱ्या दिवसाला आषाढी एकादश आली त्या अशी जाग्याला आषाढी एकादशी यायला त्या वेळेला अरे पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठला पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठला अरे वळत धावत ये रे माझा कंठ दाटला वळत धावत ये रे माझा कंठ दाटला पांडुरंगा विठ्ठला पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठला अरे पळत धावत ये रे माझा कंठ दाटला पळत धावत ये रे माझा कंठ दाटला रथीला सारं घडी कारभारी बाळूमा होय. लागले ती बोलायला बाबा उद्याच्या दिवसाला आषाढी एकादश आया जायचं म्हणाला सर्वजण पंढरपुराला असं बोलत असायला त्या वेळेला कारभारी. अरे जायचं पंढरपुराला पण बाबा रामाच्या रात्रीला सकाळच्या वेळेला मेंढ्यापाशी कोण थांबायचं असा मेडकं विचार करत असायला त्या वेळेला. आता मगाशी मामांना सांगितलं होय. लहान बाळ असल्यावर मोठी माणसं मेंढक काम करत नाही ती बरोबर आहे. होय. सगळी काम त्या लहान बाळाला सांगायचं असतंय. अरे मेंढक बोलते ती बाबा हे बाळ्या राहिल्या मिठीच्या तळाला आपण तोपर्यंत त्यांचं भार आंघोळ करून येऊया असं बोलत असायला. जाऊया चंद्रभागेला आंघोळ करूया बाबा विठ्ठलाचं दर्शन घेऊया माघारी येऊन मग बाळूला दर्शनाला
दाखवूया आंघोळ. अरे सगळं विचार केला म्हणाला बाळू बोलतो कारभारीला कारभारी हो मला पण यायचं पंढरपुराला पांडुरंगाच्या दर्शनाला. मला पण आंघोळ करायची आहे, दर्शन घ्यायचं आहे. पण कारभारीने सांगितलं हो तुला बाबा तळ राखाय थांबावं लागेल. एक सुद्धा बाळूमाने शब्द केला नाही. राहिला मग मी दिवाळी येताना मिरका गेला चंद्रभागेच्या काटाला. असं त्या खांडाला माळोमा एकटा राहायला त्यावेळेला अरे सुंदर ते ध्यान उभा विटेवारी. अरे सुंदर ते ध्यान उभा विटेवारी. आवडे निरंतर जिव्हाळ गळा. अरे सुंदर ते ध्यान उभा विटेवर. कसं आहे हो मेंढका निघून गेलं पंढरपूरला चंद्रभागेच्या काठाला. चंद्रभागेच्या काठाला बाबा विचार केला म्हणाला विचार केला ध्यानाला. अरे चंद्रभागेच्या काठाला आंघोळ सवळ लागलं करायला लागले या पांडुरंगाच्या दर्शनाला. असं पांडुरंगाच्या दर्शनाला लागला असं बाळमाल तिथे काय करायला त्यावेळेला बाळूमा राहिला या मेंढी माऊलीच्या रखणीला बाबा. हो. बाळूमाच्या लक्षात आलं काय की बाबा काल तो म्हातारा गाठ पडला होता होय आणि त्यानं आपल्याला एक काठी. दिल्या. अरे ही काठीने सांगितली या रिवान जर मारले तर आतली गोष्ट बाहेर येणार नाही बाहेरची गोष्ट आत जाणार नाही. बघूया तर काय होतं यात पण प्रयोग करून खरं का खोटं पाहिजे. असं बाहेर बाळमाल म्हणून माझ्या बाळमाने बाबा मेंढीच्या तळाच्या भोवतीने रेवान मारलं होय आणि रेवान मारलं खात्री पटवासाठी काय करायला लागला. होय अरे मेंढीच्या कानाला धरणार परत वाढत आणणार. मेंढी रिंगणापर्यंत येणार रिंगणापासून पायटणी मागला. परत जाणार. अरे मेंढीच्या पायाला धरणार वडत आणणार पण मेंढी काय रिंगणाच्या बाहेर येणार. बाळमामाला खात्री पटली त्यावेळेला खात्री पटली बाळू मला निघून जायचं म्हणा पंढरपुराला. पांडुरंगाच्या दर्शनाला आंघोळीला जायचं त्यावेळेला अरे हातामध्ये टाळ घ्या गळ्यामध्ये माळ घ्या नाचत नाचत जाऊ पंढरपुराला. हातामध्ये टाळ घ्या गळ्यामध्ये विणा घ्या नाचत नाचत जाऊ पंढरपुराला. हातामध्ये काय कळग्या गळ्यामध्ये ढोल घ्या नाचत नाचत जाऊ आदमापुराला. जसं बाबा बाळूमा निघून आला या चंद्रभागेच्या काठाला पंढरपुराला. हो लागला चंद्रभागेमध्ये आंघोळ सवळ करायला. आंघोळ करत असायला त्या कटाला शिन्ना शिन लागला बाळूमामा काढायला विचार केला म्हणाला. आणि बाबा आंघोळ सवळ झालं बाळूमाच पांडुरंगाला हात जोडलं आणि या चंद्रभागेच्या काठाला वाळू सरायला दगडी कट्ट्याला. बाळमामा काय बोलत असायला त्यावेळेला निघून गेला बाळूमामा बसला दगडी कट्ट्याला बाबा. तवर मेंढक सार आंघोळ केली दर्शन घेतलं जत्रा बघितली मेंढी मेंढवाड्याला. यायला लागलेले परत निघून गेलं बाबा मेंढी मेंढवाड्याला. लागले ती नेत्रान बघायला. असं तिथं नेत्रानं बघायत असायला त्यावेळेला अरे बाळू कुठं दिसना म्हणताना विचार केला म्हणाला. विचार केला त्याला बाळ्या असा आवाज देत असायला त्यावेळेला बाळ्या बाळ्या म्हणीत बाळ्या बाळ्या म्हणीत. हाक लागली मारायला या लागली मारायला. लहान तान्या बाळूला लहान तान्या बाळूला. बा मेंढका बाबा हाक मारते ती ए बाळ्या अरे कुठे गेला कुठे राहिला. म्हणून विचार केला म्हणाला मेंढी मेंढवाळ्याला बाळू काही दिसना. असं बाळमामा तिथं दिसत नसायला त्यावेळेला राग आला मेंढक्याला. बाळ्या म्हणला आपली मेंढर वनवाशी सोडून कुठं लागला फिरायला बघायत असायला त्यावेळेला अरे निघून गेला मेंढर सोडून त्याचा गेला. विचार केला म्हणाला आज म्हणला या बाळ्याला काहीतरी आदल घडवली पाहिजे. म्हणून बाबा मेंढका बोलती ती मेंढ्या आपण हलवायच्या आणि मेंढ्या आपल्या आपण तरणीला घेऊन जायचं म्हणून मेंढका लागले आपापली मेंढर बोलवायला.
मेंढ्या काही ना ती रिंगणाच्या बाहेरल्या बाजूला तिथं काय असाच प्रकारे हल्ला असायला बाबा हो. गडी वैतागलं हाणाय मारायला लागलं शेळ्या मेंढ्याला लागली ती बडवायला तरी रिंगणाच्या बाहेर मेंढी येणार एक पण विचार केला म्हणाला मेंढक म्हटलं ग बाळ्यानं आपल्या मेंढ्यावर काहीतरी जादू केल्या जादू टोना केलाय तेव्हा मेंढ्या बाहेर येईना ती पण त्या सगळ्या मेंढक्यातला शना सुरता मेंढका बोलतो या साऱ्या मेंढक्याला अरे सगळं राहू द्या हो बाराचा वकूत झाला या बरोबर या पंढरपुरामध्ये बाळ्या गेला असेल त्याला पहिला शोधून इथं आणा म्हणून विचार केला म्हणाला विचार केला गेला कारभाराच्या सांगण्याप्रमाणे बाळामुळे तिथं त्यावेळेला हुडकायला जायला असायला अरे निघून या चालल बरे निघून या चालल बरे चंद्रभागा काठाला वर चंद्रभागा काठाला वर निघून गेलं परत पंढरपूरला चंद्रभागेच्या काठाला असं बोलत असायला त्यावेळेला वाळू सरायला लागली ती बाबा इकडं तिकडं बघायला चारी बाजूला लागली नजर टाकायला बाळूला हुडकत असायला त्यावेळेला बाळू कुठं दिसना होय. गर्दी लागली वाढायला बाळू कुठं दिसना सर शेवटाला बाबा या चंद्रभागेच्या काठाला वाळू सरायला दगडी कट्ट्याला कसं मेंढकाची नजर पडली त्या बाळूच्या बाबा हो बाळू बसला होता दगडी कट्ट्याला होय. बाळू बसला होता ध्यानाला या पांडुरंगाचं बाळूमाचं ध्यान करत असताना त्यावेळेला चाललं होतं बाबा विचार केला म्हणाला विचार केला ध्यानाला मेढकं निघून गेलं सारं बाळूच्या जवळ्या बाजूला बाळूच्या बाजूला मेंढका जायत असायला त्यावेळेला मला सारे नाही नवलं तव सत्य जाणवलं माझ्या बाळू मामाने मला माणूस बनवलं बाळू मामाने मला माणूस बनवलं बाळू मामाने मला माणूस बनवलं
काय जादू तोंडा केलास लागा मिडी एक सुद्धा रिंगण्याच्या बाहेर वाघराच्या बाहेर येणं झालं तू इथं निवांतपणे इथं आंघोळ करत बसलाय त्यावेळेला अरे निवांतपणे बसलाय चल रे बाबा या मिडी मेहटवाड्याला सकाळचा दिवस बाराला घ्या जायला त्यावेळेला अरे उन्हाचा कार लागायला कवा मिंडी हलायच्या कवा मिंडीच्या पोटात जायचं एक मिनिटच्या रिंगणाच्या बाहेर येणं त्यावेळेला अरे चल रे बाबा मिडी मेहटवाड्याला मेंढ्या आमच्या काढून दी असं बोलत असाल त्यावेळेला मला पण बाळू काय म्हणतोय दादानो हो मी काय आता मेंढी मेंढवाड्याला येणार नाही माझ्या 8-9 मेंढ्या आहेत त्या तर माझ्या तिथं ठेवा तुमच्या वेड्या घेऊन जावं असं बाळा म्हणत असाल त्यावेळेला माझ्या मेंढ्या वागरत ठेवा आणि तुमच्या बाबा मेंढ्या घेऊन जावा असं मेडकेला म्हणत असाल बाळा त्यावेळेला अरे याड लागलं का खुळ लागलं तुला अरे कुठली सुद्धा मेंढी रिंगणाच्या बाहेर येईना बर हाणून मारून काठ्या लागले ते तुटायला तसं आम्ही तुला हुडकत द्यायला इकडं अरे काहीतरी जादू टोना केलाय आमच्या मेंढ्यावरती तू आलं पाहिजे मेंढी मेंढवाड्याला असं नेमकं बोलत असताना बाळू मला बाबा बाळून हाताचा हटकर माझा बाळू मामा होय अरे विचार केला मला शिव शंभू शंकराचा अवतार माझा बाळूमा कलियुगातला शेवटचा संत म्हणताना होय या चंद्रभागेच्या काठाला मेटक्याला लागला बोलायला ए दादानो तुमच्या संगत आम्ही येतो बरोबर पण असा तसा येणार नाही वचन द्यायचं मला या चंद्रभागेच्या काठाला असं बाळूमामा बोलत असताना मेडक्यांना त्यावेळेला संत संग तुझा घडला बाळूमामा तुझ्यावर जीव जडला संत संग तुझा घडला बाळूमामा तुझ्यावर जीव जडला जलमगाव आत्मपुरी नांदत त्रिभुवनी नाव मालक तुम्ही भला बाळू मामा तुझ्यावर जीव जडला संत संग तुझा घडला बाळू मामा तुझ्यावर जीव जडला अरे कोरोना सारखा रोग भयंकर बंदच नव्हता मेंढीचा दरबार बाळूमा हयात असताना एक वाणी बाळूमाच्या तोंडात गेली होती काय नाही कलियुगात असा आजार येईल बरोबर डॉक्टर लोक वैद्य लोक हात जोडतील असं बोलत असाल बाळूमा बोललं असतं होतं त्यावेळेला अरे 33 कोटी द्याव जेवढा दार कुलपत बंद राहतील कडी कृपात बंद राहतील पण त्या बाळू धनगराचं निशाण बाळू धनगराचा झेंडा त्या भोंड्या माळावर इथंच राहील आणि ही प्रचिती आपल्याला कोरोनाच्या काळात सगळ्यांनी बघितल्या 17 भगवत 18 आत्मापूर होत होय बरोबर 17 बघ्यातनं रोज 2-3 हजार लोक भाविक भक्त प्रसाद घेत होती काही नाही त्या बाळूच्या दरबार तालाला एका सुद्धा माणसाला कोरोना झालं नव्हता कोणी सॅनिटायझर वापरत नव्हतं मास्क वापरत नव्हतं होय. देव का बारीक असेल का बरोबर अरे महिमा कळली साऱ्या जगाला बाळू मामा हो तुझ्यावर जीव जडला संत संग तुझा घडला बाळू मामा हो तुझ्यावर जीव जडला
तसा मी तुमच्या बरे येणार नाही असा तसा मी तुमच्या बरे येणार नाही बाबा वचन द्यायचं मला चंद्रभागेच्या काटाला असं बाळमामानं वचन मागत असाल ते मी करणार या पंढरपूर गावामध्ये या चंद्रभागेच्या साक्षीनं वचन द्यायचं मला काय वचन मागितलं माझ्या काय बाळमामानं वचन मागत असाल त्या वेळेला अरे मला बाळ्या बाळ्या म्हणताय शिव्या देताय असं बाळमामा बोलत असाल त्या वेळेला आज प्रश्न म्हणाला हो मला बाळ्या कुणी म्हणायचं नाही बर बाळ्या कुणी म्हणायचं नाही बघ. अरे बाळो मामा म्हणायचं बाबा म्हणून त्या जाग्याला असं चंद्रभागेचं वचन घ्यायला त्या वेळेला अरे वचन घेतलं या मिळकेकडून मिळकेनं वचन दिलं त्या बाळू मामाला बाबा तेव्हापासून या बाळूचा बाळमामा झाला एका दोन तीन चार बाळू मामाचा दरबार एका दोन तीन चार बाळू मामाचा दरबार एक दोन तीन चार बाळू मामाचा दरबार एक दोन तीन चार बाळू मामाचा दरबार पाचचा सात होय. आदमापूरची धरावट एक दोन तीन चार बाळू मामाचा दरबार एक दोन तीन चार बाळू मामाचा दरबार कपाळाला लागला पिवळा भंडारा नऊदा ग्राबारा कपाळाला लागला पिवळा भंडारा एका दोन तीन चार बाळू मामाचा दरबार एका दोन तीन चार बाळू मामाचा दरबार तेरा चौदा पंधरा सोळा भक्त झाला आषाढीला गोळा तेरा चौदा पंधरा सोळा भक्त झाला आषाढीला गोळा एका दोन तीन चार बाळू मामाचा दरबार एका दोन तीन चार बाळू मामाचा दरबार काय? बाळू मामानं वचन घेतलं या चंद्रभागेच्या काठाला पांडुरंगाच्या साक्षीनं हो आज प्रश्न म्हणाला मला बाळ्या कुणी म्हणायचं नाही बाळू मामा म्हणावं बाळूचा बाळूमामा झाला तेव्हापासून हो बाळूचा बाळू मामा झाला म्हणताना या बाळू मामाला बाळू मामा म्हणत्यात बाळू देव म्हणत नाही ती बाळू बाबा म्हणत नाही ती बरोबर हा तेव्हा बाळ्या बाळ्या मध्ये शिव्या देत होती हा बरोबर आज मामा मामा म्हणून माणूस लोटांगण चालतंय का हा टाकीचं गाव सोसल्याशिवाय राहुल भाऊ होय देव पण येत नाही बरोबर की आज सुखाचं नव होय 8 वर्षाचा असताना चंदुलाल शेळीच्या घरी चाकीला ठेवला बरोबर हा 3-4 वर्ष 3 वर्ष बाळूमानं होय चाकरी केली बरोबर आणि बाळूमाला पगार काय होता माहितीये काय होता अंगवर कपडे आणि पोटभर जेवण झाला बाळूमाचा पगार होय असं कोण आजकाल राहील होय हा? अरे हो. त्या चंदुलाल शिडीच्या आईनं त्या बाळूमाला फटका घोंगडा दिला होता कमरेला छिद्र पडली थाळी दिली होती जेवण करायला बरोबर
आणि बाळू मला ताकीद दिली होती, ए बाळ्या हो तू धनगराचं पोर आहेस, बरोबर सारखा सारखा हातपाय धुवत जाऊ नको नाहीस, होय आमच्या वाड्यासारखं येत जाऊ करू नको यायचं नाही, तुझं तू काम करायचं आणि गोट्यातच खायचं आणि गोट्यातच कायाच म्हणताना एवढं टाकीचं घाव या बाळूमानं सोसल्या वय बरोबर भक्ती सोपी आहे का? नाही की भक्ती नव्हे रे साधी पोळी, बर भक्ती होय इंगळावरची पोळी. बरोबर हा? बरोबर की संत पदवी मिळणं म्हणजे अवघड आहे बरोबर आहे आणि आता इथून पुढे संत होणार नाहीतच. नाही. हा. तर आता होय पुजाऱ्यांचं म्हणा, होय. देवऋषांचं म्हणा, कसं झालंय झालंय. अंगात आलाय देव पुढा 11,000 ठेव, अंगात आलाय देव पुढा 11,000 ठेव. होय, अंगात आलाय देव पुढा 11,000 ठेव, अंगात आलाय देव पुढा 11,000 ठेव. कुठल्या पुजाऱ्याकडे गेलं हो तर तो पहिलं सांगतोय बकर कापावं लागेल किंवा कोपडे कापायला लागेल इथं काय तसं आहे कारण काहीच नाही इथं फक्त पाडभर प्रसाद आणि कपाळभर भंडारा होय एवढ्यातच माणूस सरळ होतंय. होतो या. बरोबर. आणि एवढंच होय माणसाला संघ जात या. होय कसं आहे होय. या बाळूमामा जगाला देण्यासाठी आला या. बरोबर कुणाचा आजपर्यंत बाळूमानं घेतलेला नाही अरे घेतलं नाही, पण सुतुळीच्या तुकडे एवढा उपकार असू दे कोणाचा बाळूमानं. ठेवलेला नाही बाळूमा कसा आहे होय. सोनं नको नाणं नको नको मला पैका, सोनं नको नाणं नको नको मला पैका. अरे आदमापूरला जाताना न्यामला बरं का, आदमापूरला जाताना न्यामला बरं का. होय, आदमापूरला जाताना न्यामला बरं का, आदमापूरला जाताना न्यामला बरं का. अरे काशी गेली मथुरा गेली गेली द्वारका, काशी गेली मथुरा गेली गेली द्वारका. अरे जगत देव नाही बाळू मामा सारखा, जगत देव नाही बाळू मामा सारखा. जगत देव नाही बाळू मामा सारखा, जगत देव नाही बाळू मामा सारखा. जगात देव नाही बाळूमासारखा का? तर आपण कुठल्याही देवाला जावा, घडणं देवाला जावं लागतं या. पण कलियुगातला शेवटचा संत असाय माझा बाळूमा. होय माणसाच्या बांधावर दारासमोर येऊन दर्शन घेतोया. म्हणताना हो विचार केला म्हणला, विचार केला देवा माझा बाळू मामा बाबा बाळूमाची आम्ही घ्यायला लागल्या आज इथं उद्या तिथं जायला. विचार केला रे मनाला, विचार करायला त्यावेळेला त्या बाई पुण्याच्या रानात मला बाई दिसती पांढर, या पुण्याच्या रानात मला बाई दिसती पांढर. अरे दिसती पांढर बाळू मामाची मेंढर, दिसती पांढर बाळू मामाची मेंढर.
विचार केला गेला पुणे एका दिवसाला माझा लहान बळो तुला एका दिवसाला काय प्रकार घडला असायला त्यावेळेला हो मेंढ्या आताच्या 9 झाल्या 9च्या 10 झाल्या मेंढ्या वाढत वाढत बाळूमाचं खाण तयार झालं आणि बाळूमामा बाबा लागला बाबा मेंढ्या राखायला विचार केला मनाला बाळूमामा मेंढ्या राखत असायला त्यावेळेला पुणे एका दिवसाला बाबा बाळूमामाच्या मेंढ्या निघून गेला बाबा कर्नाटक भागाला बाबा विचार केला मनाला हात लावला शिराला कर्नाटक भागाला मेंढ्या घेऊन बाळूमामा जायत असायला त्यावेळेला कुटकुळीच्या रानाला बाळूमामाच्या मेंढ्या गेल्या असा प्रकार घडला असायला त्यावेळेला विचार केला मनाला विचार केला गेला कुटकुळीच्या रानाला मेंढ्या गेल्या ती मेंढ्याला लागला चारा दिसायला पण काही दिवस तिथं काढलं चारा कमी पडला चैती मासाचं ऊन लागलेला लागायला असं ऊन लागत असायला त्यावेळेला म्हणून बाळूमामाने विचार केला मनाला काय विचार करायला त्यावेळेला अरे बोलाया लागेला देव सांगाया लागेला बोलाया लागेला देव सांगाया लागेला कुटकुळीच्या रानाला विचार केला म्हणाला विचार केला जेव्हा चैती मासाचं ऊन लागलं पडायला बाळूमा मेंढ्या राखतोया पण या बाळूमाच्या जवळच्या बाजूला काय प्रकार घडला असायला त्यावेळेला जेव मेंढ्या राखतोय म्हणताना रोज 4 माणसं नवी या बाळूमापाशी मेंढ्या राखाय काय लागल्या घेऊ लागली का अरे लहानतान्या बाळूचं बोलणं लहानतान्या बाळूचं चाललं लागलं माणसाला पटायला माणसं बाळूमाला यायला असं त्यावेळेला बाबा या लहानतान्या बाळूचं बोलणं या माणसाला लागलं पटायला अरे रोज 4 माणसं लागली या बाळूमा सोबत चाकरी करायला असं काय प्रकार घडला असेल त्यावेळेला एका दिवसाला भर 12च्या टायमाला बाबा ऊन लागलं कडाक्याचं लागायला मेंढकं वळती ती लहानतान्या बाळूला मेंढकं लहानतान्या बाळूला अरे बोला याला या लागली सांगा याला या लागली लाजली कृष्णाला राधा
माणसानं नेटकं बोलतेली बाळू मला हे बाळूमा हो अरे तुझी सर्व सारी मेंढर आणि घेऊन टाकतो बरोबर पण अरे उन्हाच्या कारण कंठ सुकला देवळली आमची पाणी पाहिजे पाजायला नेमकं बाळमा मला बोलत असताना त्यावेळेला केल्याची भूक जाणारा कांद्याची ताण जाणारा माझा हा बाळूमा विचार केला म्हणला बाबा निघून गेला बाबा पातीर दर्गात आला त्या कुकडे गावाला घोलाच्या माळाला कसं त्या गोलाच्या माळाला पात्र हातात घेऊन जायला त्यावेळेला कसं आहे राहुल भाऊ हो आजकाल दुनिया बिघडली र बर हा कलीचं वारं लागलं या हा होय. आजकाल नवीन लग्न झालं होय. की प्रत्येक नवरा बायकोला काय वाटतंय आम्हाला मुलगा पाहिजे मुलगा झाला मला यावा का तर मुलगा हा वंशाचा वाचतो जेव्हा असतो या होय. मुलगी झाला मला येऊन असं कोणा यावा असं कोणाला वाटत नाही नाही का कधी परक्या घरचं धन असतं या बरोबर. हा होय पण हो खरं जर बघायला गेलं तर मुलात आणि मुलीत लय फरक आहे हा. बरोबर हा. होय काय कसं आहे मुलगा हो वंशाला तेव्हा ही गोष्ट खरी आहे बरोबर पण मुलगी बी दोन घरची पण ते आहे पण ती असते या बरोबर. बाबा रे हो शासनानं गर्भलिंग निदान काढलं बरोबर पण माणसाची जात ऐकणाऱ्यातली नाही नाही बरोबर आहे महाराष्ट्रात होईना पण कर्नाटकात जाऊन चेक करायला लागेल मुलगी असली तर आणि करणार अशी बाबा एक गर्भशयातली मुलगी आपल्या आईला काय म्हणतीया काय म्हणतो? हे आई हो मला मारू नको होय. मला जग बघू दे होय. आणि मला जर मारणार असशील तरी मी तुझं नाव त्या देवाला करणार कशी म्हणतीया म्हणतीया? मरण्याआधी